नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पृथ्वीपासून सुमारे किती कोटी किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यास नासाला यश आले आहे? उत्तर 22.53 कोटी किलोमीटर. प्रश्न क्रमांक 2. पृथ्वीपासून सुमारे 22.53 किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमयी सिग्नलचा वेध घेण्यास कोणत्या संस्थेच्या सायके 16 या अवकाश मोहिमेला यश आले आहे? उत्तर नासा संस्थेला. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे? उत्तर युक्रेन देश. प्रश्न क्रमांक 4. युक्रेनने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्त्याचे नाव काय आहे? उत्तर व्हिक्टोरिया शी. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइस तयार केले आहे? उत्तर जपान देश. प्रश्न क्रमांक 6. जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिव्हाइसचा वेग किती GB पर सेकंद आहे? उत्तर 100 GB पर सेकंद. प्रश्न क्रमांक 7. भारताची चीन देशातून होणारी आयात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? उत्तर 101 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 8. मागील 5 वर्षाच्या काळात चीनसोबतची भारताची व्यापार तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? उत्तर 387 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 9. गेल्या 15 वर्षांत भारताची चीनमधून औद्योगिक वस्तू आयात 21% वरून किती टक्के वर पोहोचली आहे? उत्तर 30%. प्रश्न क्रमांक 10. भारताच्या एकूण आयातीत चीन देशाचा वाटा किती टक्के आहे? उत्तर 15%. प्रश्न क्रमांक 11. भारताची औद्योगिक उत्पादनाची एकूण आयात किती अब्ज डॉलर आहे? उत्तर 337 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 12. भारताची निर्यात चीनला 2019 ते 24 या कालावधीत वार्षिक किती अब्ज डॉलरच्या आसपास स्थिर आहे? उत्तर 16 अब्ज डॉलर. प्रश्न क्रमांक 13. UPI सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCIने कोणत्या देशाच्या बँकांसोबत करार केला आहे? उत्तर नामिबिया देश. प्रश्न क्रमांक 14. देशातील निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक एप्रिल महिन्यात किती गुणांवर पोहोचला आहे?
उत्तर 58.8 गुणावर. प्रश्न क्रमांक 15. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहोचला आहे? उत्तर 6व्या स्थानावर. प्रश्न क्रमांक 16. जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर मॅग्नस कार्लसन. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे? उत्तर नॉर्वे देश. प्रश्न क्रमांक 18. जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर 3 मे रोजी. प्रश्न क्रमांक 19. टाइम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशियाई युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISc बेंगलोर कितव्या स्थानावर आहे? उत्तर 32व्या स्थान. प्रश्न क्रमांक 20. टाइम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशियाई युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये कोणत्या देशाची तासिंगुवा युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर चीन देश. प्रश्न क्रमांक 21. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँडमास्टर किताबने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे? उत्तर 3री महिला खेळाडू. प्रश्न क्रमांक 22. व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर पूर्णिमा देवी बर्मन तर. प्रश्न क्रमांक 23. व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आलेल्या पूर्णिमा देवी बर्मन या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? उत्तर आसाम राज्य. प्रश्न क्रमांक 24. व्हिटली पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार कोणत्या देशाकडून देण्यात येतो? उत्तर ब्रिटन देश. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडला आहे? उत्तर मेक्सिको देश. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले ते कोणत्या भागात राहतात? उत्तर ग्रेट निकोबार बेट. प्रश्न क्रमांक 27. प्ले ट्रू ही मोहीम कोणत्या संस्थेकडून राबविण्यात आली? उत्तर NADA संस्था. प्रश्न क्रमांक 28. 46वी अंटार्क्टिका ट्रीटी कन्सल्टिव्ह मीटिंग कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर भारत देश. प्रश्न क्रमांक 29. 46वी अंटार्क्टिका ट्रीटी कन्सल्टिव्ह मीटिंग भारतात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे?
उत्तर 20 ते 30 मे 2024 रोजी. प्रश्न क्रमांक 30. 46वी अंटार्क्टिका ट्रीटी कन्सल्टिव्ह मीटिंग भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोठे आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर कोची येथे.